आज आपल्या शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एका नेत्याने पुन्हा एकदा सरकारला आवाहन दिले आहे। माजी आमदार बच्चू कडू यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी गावात जनसभेत बोलताना राज्य सरकारवर कडाक्याची टीका केली। शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यास नेपाळ सारखे घरात बांधून आंदोलन असा इशारा दिला। पण हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे की ते हिंसेकडे नेले जाईल? आजच्या या बातमीत आपण हे सगळे तपशिलांवर नजर टाकणार आहोत। चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीला। आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी हे गाव दुर्गम भागात आहे। इथे 23 सप्टेंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची मोठी जनसभा घेतली। या सभेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या समस्यांवरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला। शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही सरकारला स्वस्त बसू देणार नाही, वेळ पडली तर नेपाळ सारखे घरात बांधून ठेवू असे म्हणत त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला। हे विधान ऐकून उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण यातून त्यांचा रोष आणि निराशा दिसून आली। बच्चू कडू यांनी सांगितले की राज्य सरकार शेतकऱ्यांना सतत लुटत आहे। अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। चंद्रपूर, वर्धा आणि इतर जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूरदान यांची पिके पिवळी पडली आहेत। येलो मोजेक रोगाने सोयाबीनचे पिके नष्ट झाली आहे, तरीही सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यास तयार नाही। 28 ऑक्टोबर पर्यंत ओला दुष्काळ जाहीर झाला नाही आणि सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 रुपये भाव दिला नाही तर राज्यभर चक्का जाम आंदोलन करू अशी घोषणा त्यांनी केली। या सभेत किशोर डुकरे, नितीन मते यांसारखी नेते आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते। बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत आहे। दरवर्षी नापिकी आणि भाव न मिळाल्यामुळे शेतकरी मृत्यू पत्करत आहे। सरकारला हे कळत नाही का? मित्रांनो, विरोधक म्हणून सरकारवर टीका करणे हे लोकशाहीचे एक भाग आहे, पण काही वेळा बोलताना किंवा इशारा देताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असते। बच्चू कडू सारखे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढतात हे खरे, पण घरात बांधून ठेवू किंवा सोयाबीन कलेक्टरच्या घरात टाकू असे शब्द वापरून आंदोलनाची दिशा हिंसेकडे वळवणे योग्य नाही। विरोधक असलो तरी देशाच्या एकमततेला धक्का लावणारे विधान करू नये। असे केल्याने केवळ सरकारला नाही तर संपूर्ण राष्ट्राला समस्या निर्माण होतात। शांत आंदोलन, मोर्चे, उपोषणे यांद्वारे मागण्या मांडणे हेच खरे सामर्थ्य आहे, कारण हिंसा झाली तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि समाजात फूट पडेल। बच्चू कडू यांसारख्या नेत्यांनी आपल्या बोलण्यात एकत्र येण्याचा संदेश द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे हक्क मिळतील आणि देशाची शांतता टिकेल। हीच खरी राजकारणाची जबाबदारी आहे। यापूर्वीही जून महिन्यात बच्चू कडू यांनी अमरावती जवळील गुरुकुंज मोजरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले होते। त्यात शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांसाठी वाढीव पेन्शन अशा 17 मागण्या होत्या। तेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली आणि सरकारने उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आश्वासन दिले। उपोषण 6 ते 7 दिवस चालले आणि नंतर स्थगिती झाली, पण आता पुन्हा सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धग सुरू झाली आहे। बच्चू कडू यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले, पण योग्य वेळ कधी? दुष्काळाची वाट पाहायची का? पाथरी सभेत बच्चू कडू यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। आता मी कोणत्याही आरक्षणाच्या व्यासपीठावर जाणार नाही, केवळ शेतकऱ्यांसाठीच लढणार असे ते म्हणाले। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य भाव यासाठी 28 तारखेला आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली। शेतकऱ्यांसाठी एवढा संघर्ष करूनही अपेक्षित साथ मिळत नाही, ही खंत आहे, पण आम्ही थांबणार नाही असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आवाहन केले। या आंदोलनाला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचाही पाठिंबा मिळाला आहे। ते बच्चू कडू यांची थेट भेट घेणार आहे। दरम्यान सोलापूरमधील एका सभेत बोलताना बच्चू कडू यांनी केंद्रीय आणि राज्य सरकारवर टीका केली। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत असे सांगता देशातील 200 उद्योगपतींचे 18 ते 24 लाख कोटी कर्ज माफ केले। शेतकऱ्यांचे 30 ते 40 हजार कोटी कर्ज माफ करायला काय होते असे म्हणत त्यांनी प्रश्न उपस्थित केले।
सोयाबीन, तूरदान यांना 20% बोनस आणि जीएसटीचा परतावा देण्याची मागणी त्यांनी केली. अतिवृष्टी झाली त्यावर कोणी बोलायला तयार नाही. सोयाबीन 3400 रुपयांना विकायला निघणार आहे, त्यावर सरकार गप्प आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाही तर आम्ही सोयाबीन कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन टाकणार, असा धडाकेबाज इशारा त्यांनी दिला आहे. हे ऐकून सभेत हास्य आणि रोष मिसळलेला वातावरण निर्माण झाला. बच्चू कडू यांचे हे आंदोलन फक्त चंद्रपूरपुरते मर्यादित नाही, ते राज्यभर पसरलेले आहे. जुलै महिन्यात त्यांनी विधवा शेतकरी महिलांसाठी सिंदूर यात्रा काढण्याची घोषणा केली होती. रामटेक ते नागपूर असा मार्ग ठरवला होता. आता अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे हे आंदोलन अधिक तीव्र होत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या खरंच गंभीर आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 10,000 शेतकरी आत्महत्या करतात असा अहवाल आहे. अतिवृष्टीमुळे यंदा कापूस आणि सोयाबीनचे 50% नुकसान झाले आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर शेतकऱ्यांना विमा रक्कमही मिळणार नाही. बच्चू कडू यांचा लढा हा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आहे, पण त्यातून एकत्र येण्याचा संदेशही मिळायला हवा. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातून अपक्ष आमदार आहेत. त्यांचे पूर्ण नाव ओम प्रकाश बाबूराव कडू. ते माजी मंत्री आहेत आणि शेतकरी, दिव्यांग, विधवा यांच्या प्रश्नांसाठी नेहमी आघाडीवर असतात. आधीच्या सरकारात ते मंत्री होते पण आता विरोधात आहेत. त्यांचे आंदोलन नेहमी चर्चेत असतात. उपोषण, मोर्चे, सभांद्वारे ते सरकारला हादरवतात. 2020 मध्ये दिल्ली शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आता 2025 मध्येही त्यांचा लढा सुरू आहे. आता जरा शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घेऊया. सर्वप्रथम ओला दुष्काळ जाहीर करा, मग सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्या, मग शेतकरी कर्जमाफी करा, मग 20% बोनस आणि जीएसटी परतावा द्या. खरेदी केंद्र 15 ऑक्टोबर पर्यंत सुरू करा. हे सगळे मुद्दे बच्चू कडू यांनी सभेत मांडले. शेतकऱ्यांनीही या मागण्यांसाठी एकजूट दाखवली आहे. आता आंदोलनाची पुढची दिशा जाणूया. सर्वप्रथम 28 ऑक्टोबरला चक्काजाम, मग 15 ऑक्टोबरला खरेदी केंद्र सुरू न झाल्यास सोयाबीन मोर्चा. असे वाटते की आंदोलन तीव्र होईल, पण सरकार काय करणार? मागील वेळी आश्वासन देऊन आंदोलन थांबवले, आता काय? शेतकऱ्यांना न्याय मिळेल का हे पाहायचे आहे. बच्चू कडू यांचा हा लढा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे, पण शांततेने चालला तरच यश मिळेल. मित्रांनो, आजच्या या बातमीत आपण बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाची सगळी माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या समस्यांना न्याय मिळावा हीच खरी इच्छा, पण लक्षात ठेवा, लढा शांत राहिला तरच तो यशस्वी होईल. तुम्हाला ही बातमी कशी वाटली? तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं? ओला दुष्काळ लवकरात लवकर जाहीर व्हायला हवा का? तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि हो, अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल्ड MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.